बर्थडे काही करत नाही मी बर्थडेच. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. नायकं मे साखरे नाम श्रुतं येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायण श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम् प्रभाति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तहृदयस्थं. श्रीरंगनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. गुरुनाथ सद्गुरुनाथ मिया पराया. ज्ञानेश्वर अध्याय 16 आणि असुर संपत्ती. दैवासुर संपत्ती. असुरी लोक कसे असतात त्याचं वर्णन सांगताना माऊलीने काही ओव्याचा उपयोग केला. असुरी संपत्ती घातक आहे, नरकाला कारणीभूत आहे. दैवी संपत्ती माझ्या प्राप्तीसाठी अनुकूल आहे. म्हणून साधकानं दैवी संपत्तीत यावं आणि दया क्षमा करावी, शांत राहावं, समाधानी व्हावं, समाधानी राहावं. जो विक्षेप असतो चित्ताचा, चंचलता असते हृदयाची मनाची आणि विकार बुद्धीचा संपवण्यासाठी दैवी संपत्ती अत्यंत उपयोगी आहे आपल्याला. त्या संपत्तीतून बुद्धी भगवंताशी समरस होण्यासाठी कारणीभूत होती. ह्या संपत्तीचा उपयोग होतो जो की दया क्षमा शांती. आणि काम क्रोध वासना ही वैरी द्वेष वगैरे नाना हे असुरी संपत्ती कलियुगामध्ये सध्या आहे. त्या काळात 750 वर्षापूर्वी माऊलीने अवतार घेऊन लिखाण केलं. जगाचं कल्याण झालं. साधकाला ते उपयोगी आलं. त्यांचं ध्यान माऊलीचं लिखाण ओवीच्या रूपानं. जे साधक असतात त्या ओवीकडे राहतात, त्या ओवीचा बोध घेतात आणि जीवनामध्ये उन्नती करतात आणि बुद्धीला ते ध्यान देऊन तशा आकाराचे तिला करतात. तिला दया शिकवतात साधक लोक. साधक दयावान असतात कारण ते साध्यापर्यंत जाण्यासाठी सगळं सोडून जातात. सगळं टाकायचा प्रयत्न तो साधक आहे आणि सगळं घेण्याचा प्रयत्न तो संसारी आहे. सगळं ओळखण्याचा प्रयत्न तो अधिकारी आहे आणि सगळ्याचा बात तो आत्मसाक्षात्कारी आहे. साष्टांग धन्यवाद सद्गुरु माऊली. किती छान कोटी आहे. हा तो वेदाचा परिमाण असतो. बोधाच्या माध्यमातून अधिष्ठान सरस्वती मातेच्या शब्दातून ओवी आहे. मला सुख देणं म्हणजे ओवी आहे. आपलं स्थान आपल्याला कळणं म्हणजे ओवी आहे आणि परमपद बुद्धीमध्ये प्रगटणं म्हणजे ओवीचं फल आहे. का लिहिली ओवी? माऊली का आले? अवतार का घेतला? हा जो मोक्ष मोक्ष म्हणतात ना ते सुख आहे जरा. आणि अज्ञान म्हणजे दुःख आहे. त्या दुःखाचा नाश करण्यासाठी ब्रह्मज्ञान ओवीच्या माध्यमातून ओवीच्या रूपाने जगाला देण्यासाठी आमचे माऊली आले. त्यांचं आई नाव आहे. कोणत्या संताला माऊली म्हटले नाही आतापर्यंत, पण माऊलीला आई म्हटलंय कारण आई जे देती ते कोणीच देत नाही. आईचं जे प्रेम आहे ते जगात पण नाही. आईचा जो सहवास आहे तो कुठल्या पदार्थातून नाही. जेव्हा बाळ आईच्या पदरा धरून
लहानपणापासून आईला बिलगत. संबंध पहिला आईचा आहे बाळाचा, नंतर बदलतात तो प्रश्न वेगळा आहे. परंतु जसं बाळ आईशिवाय वाढत नाही, आईशिवाय जन्मत नाही, तसा मोक्ष माऊलीशिवाय मिळत नाही. माऊली छान. म्हणजे ज्ञान, माऊली म्हणजे सुख, माऊली म्हणजे साक्षात आपल्या अस्तित्वाची ओळख. मी आहे कोण हा प्रश्न विचार सागरच्या चौथ्या तरंगात. मी कोण हा पहिला प्रश्न. नंतर मोक्षाचं साधन काय, जगताचं कारण काय, नाना प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. जसं खीर गोड लागते त्याला कारण साखर आहे, तसं जगताला कारण काय. मडकं दिसतं त्याला माती कारण आहे, अलंकार दिसतो त्याला सोनं कारण आहे, आणि जगत दिसतं त्याला अज्ञान कारण आहे. मग दिसणं काय आहे, विवर्त आहे भगवंताचं. भगवंताच्या विवर्त जगत आहे. पण विवर्तवाद झेपत नाही म्हणून ज्ञान पचत नाही. दृष्टीसृष्टीवाद कळत नाही म्हणून अज्ञान संपत नाही. परिणामवाद माहित नाही म्हणून श्रवणाचा परिणामच कळत नाही. दुधाचा परिणाम दही आहे. जेव्हा दुधात विकार होतो तर त्याचा घट्टपणा वाढतो आणि टेस्ट बदलते. मधुर दूध आंबट बनतं, तसा परमात्मा जग बनतो, देह सगळं सगळं तोच. पण दह्यात दूध आहे हे माहित नाही. दुधाविना दही नाही हे कळत नाही. भगवंताविना जगत नाही हे बुद्धीला झेपत नाही. जगत दिसताना तो आहे, दही खाताना दूध आहे, आणि जग व्यवहार करताना त्याची सत्ता आहे हे ज्याला उमगत त्याचं अज्ञान जळत. त्याला मी कोण कळत, त्याचं वैभव त्याला भोगता येत, त्याच्या संतांच्या संगतीत तो स्वतःला पाहतो, त्याला अस्तित्व म्हणतात. स्वतःला स्वतः पाहणं, स्वतःची ओळख होणं, आत्मरूप आहे हे बुद्धीला कळणं, मी देहरूप नाही तिनं जाणणं, आणि दृश्य पदार्थ दिसून त्याची सत्ता नाही हे तिनं मानणं, ही आपली संपत्ती अधिकाराची, ही वेदाचं धन आहे, ही ईश्वराची जाण आहे, हे प्रभूच हे नाते आहे. हे भगवंताशी ऐक्य झाल्यावर कळतंय. देहाशी ऐक्य झाल्यावर दुःख मिळतंय. समोर जगताचा भ्रम तिथं मन वाहून जाते, तिथं मी कोण हे कवा कळते, काही कळत नाही. म्हणून तर जगतात वाहून जाणं हे अविद्येचा खेळखंडोबा आहे. देहाला माझं म्हणणं ही पामरदशा आहे, खाली अधपतन आहे. कारण स्वतःची ओळख नाही, देहाचा संबंध संपत नाही, अस्तित्व मी आहे हे कळत नाही, आत्माराम मी माझं स्वरूप आहे हे बुद्धी जाणत नाही, आणि तिला ज्ञान झेपत नाही, म्हणून ती कर्माकडे जाती आणि देहाला फाती, आणि देहाला माझं म्हणून सुख दुःखामध्ये रडती. ती बुद्धी विकारी होऊन अज्ञानामध्ये पडती, घाण पडती घाण. म्हणून प्रभूची जाण महत्वाची आहे, देहाची जाण खोटी आहे. कारण खोट हे कधीच सुख देत नाही, आणि तुम्ही तिच्याकडून अपेक्षा करता खोट्याकडून,
जगत खोटं, दृश्य खोटं, नाटक खोटं, धन खोटं, संपत्ती खोटी, संतती खोटी. त्याचा संबंध पण खोटा. संबंधी आत्मा खरा. म्हणून संबंधाचा संबंधीचा अध्यास ज्याला झेपतो, ज्याला कळतो, त्याला संताचा प्रसाद मिळतो. तो मुक्तीच्या घरात नांदतो. तो स्वतःला स्वतः जाणतो. तो महान भक्त बनतो. तो जगताचा बात करून अबाधित होतो. तो ब्रह्मदत्त असतो. तो जीव भाव नाही त्याचा आता. तो जीवपणा उरलाच नाही. तो देहाला शिवलाच नाही आणि जडाला त्यानं पाहिलंच नाही, कारण त्याच्या सत्तेत जड उरलंच नाही. बाद, जडाचा बाद, दृश्य जड आहे आणि जडाला मी जाणणारा ज्ञान स्वरूप आहे. तर त्या ज्ञान स्वरूप सत्तेला जडाचे काय संबंध? तुपाला दूध कुठं माहितीये? कारण ते तूप बनलंय, दूध संपलंय. ते ब्रह्म बनलंय जीवात्मा, देहभाव संपलाय. कळतच नाही आपल्याला काय वागतो, काय करतो, कुणाला बघतो. भगवंताला बघावं जगाला बघण्यापेक्षा शब्दातून बोध घ्यावा आणि शब्दाला सोडावं. वृत्तीतलं अज्ञान काढून वृत्तीला टाकावं. बोधाच्या सागरात तरंगावं आणि अभंग बनावं. जिथं भंग नाही ते अभंग. तुकोबांचे बुद्धीत भंगच होत नाही व्यवहाराशी. व्यवहार झाला ते बुद्धी भंगत नाही. म्हणून अभंग शिकायचे, वाचायचे, म्हणायचे, ओळखायचे. अभंग आला, प्रेम करायचं. बुद्धीचा भंगच होत नाही अभंगानं. देहाकडं येणं म्हणजे भंग पावणं. अभंग वाचून भंग राहायचं ते अवघड आहे, किती कठीण आहे. मग तुकोबा ज्ञानोबा कशासाठी आले? आमच्यासाठी, जीवाच्या कल्याणासाठी, जगाचा उद्धार होण्यासाठी, धर्माचा झेंडा फडकवण्यासाठी, आमचा संप्रदाय टिकवण्यासाठी, जगताला प्रेम घेण्यासाठी संत असतात. हे जगाला कळत नसतं. कळत नसत. का कळत नाही माहित नाही, पण कळत नाही जगाला संत झेपत नाहीत. नाही, त्यांचं अस्तित्व असताना त्यांची कायकडनं काय घ्यावं, त्यांना कसं प्रेम द्यावं, हे आता आम्हाला कळते. की आपण जायचो महाराजाकडे, राहायचो, घरात थांबायचो, त्यांच्यापाशी प्रवास करायचे. मी त्यांच्यासोबत कालच बोलले चौधरीबाईंना की 17-18 दिवस मी धोंड्याच्या महिन्यात माझ्या महाराजाबरोबर पंढरपुरामध्ये होते. तर भक्तीमध्ये गुण असून त्या गुणानुसार कर्म होत ही सांगड आहे. प्रेमामुळे भक्ती असती, समोर भगवंत असतो. पण भक्तीला ओलांडून साधक पुढे जातो, खऱ्या भगवंताला पाहतो, भगवंत होतो. ती साधना आणि ते साध्य, ती सुखरूपता, ती प्रेमरूपता, ती भगवंताचं प्रेम त्यांच्याशी असतं. पण मध्ये उपाधी असती. पण आमचे निरुपाधिक संत आहेत. रामकृष्ण. काय बोलायचं बोलून गेले, काय समजत समजून घ्या तुम्ही आता. हो माऊली. भगवंत उपाधिक आणि संत आहे निरुपाधिक. एवढे डिफरन्स आहे. ज्याला बुद्धी असेल त्याला कळत, ज्याला बुद्धीचा अंशच नाही त्याला कळणार कसं तरी बिचाऱ्यांना. कळला का भक्तीतला? हो माऊली, मोक्ष देऊ शकत नाही. ते मोक्ष द्यायला त्याला संत रूपातच यावं लागतं. देवाचा देव आहे. कुठे कळते संत देव? संत ते देव, संदेव ते संत, देव ते संत, निमित्याच्या प्रतिमा.
चला आपल्या विषयावर येते. आठवण आली मला म्हणजे कष्टाळू अध्याय 16वा आणि 172 ओळी, 171 ओळीचं निरूपण झालं आणि 172 ओळीकडे आपण आलो. तर असुर संपत्तीचा ओहापोह करताना ज्ञानोबा 72 ओळीमध्ये काय काय जगाला सांगतात, असुर लोक कसे असतात त्याचं निरूपण करतात. ओळीच्या आधारे बुद्धीला सांगतात, तू असा असुर वागू नको आणि दैवी संपत्ती सोडू नको. तुला माझी प्राप्ती करायची असेल तर असुर संपत्ती टाकावी लागते आणि साधना वाढवावी लागते आणि साध्यापर्यंत यावं लागतं आणि बुद्धीला परब्रह्म करावं लागतं. तेव्हा हे खोटं नातं जातं आणि खरं भगवंत बुद्धीमध्ये प्रगटतो. तेव्हा परमभाग्य आपल्या आयुष्यात लाभतं. आपण ब्रह्मरूप होतो. आपण ब्रह्म होतो, आहेतच होतो म्हणा हा व्यवहार आहे. अज्ञान होतं म्हणून म्हणावं लागतं. जेव्हा अज्ञानाचं निराश होतं, ब्रह्मज्ञान आत जातं, परमेश्वराचा स्पर्श होतो आणि बुद्धीचा त्या ठिकाणी वाद होतो. तो पद तिला मिळतं, त्या भगवंतापाशी ती थांबते. देहापाशी थांबत नाही, ते बद्ध असतात. देहापाशी थांबणारे बद्ध असतात. जडाला माझं म्हणणारे कामी क्रोधी असतात, वासनेमध्ये असतात आणि जडाचा परित्याग करणारे बुद्धीमध्ये विवेकाला उत्पन्न करतात आणि ते विवेक बुद्धीला बाजूला करतो देहातून आणि विवेकाच्या शक्तीनं वैराग्य उत्पन्न होतं आणि वैराग्याच्या ज्योतीनं तो भगवंत रूप होतो. हे ज्ञानाच्या टप्प्याटप्प्याच्या पायऱ्या भगवंत माऊली ज्ञानोबा सांगतात आणि ते ज्ञानोबा वेदाचं ज्ञान हृदयामध्ये देतात आणि चित्ताला चिन्मय करून त्यांचा मोक्ष आपल्याला भोगता येतो आणि आपलं बंधन संपत. मी कोण जेव्हा कळतो तेव्हा ते भाग्य जगापेक्षा महान असतं. त्यांचा परमार्थ थांबलेला संपलेला असतो, तिथं पुन्हा काही करायचं नसतं. अशा महात्म्याला त्यांचं दर्शन झालं तर जगाचं पाप जातं, त्यांच्या बोधातून अज्ञान समाप्त होतं आणि त्यांच्या वाणीतून जगाला सुख मिळतं आणि तेव्हा बुद्धीला मी कोण कळतं. हे संतांचं माध्यम आहे जगासाठी, म्हणून जगात संत असतात आणि साधकाला ते भेटतात आणि जीवन त्यांचं धन्य करतात. म्हणून संत भेट असावी, सतसंगती असावी आणि सतशास्त्र कळावं, अध्यात्माचं ज्ञान मिळावं आणि हृदयातलं अज्ञान, पाप, कर्म, पुण्य, वासना, संस्कार हे संतांच्या संगतीत भस्म होतात. संस्कार संपवणं हा सत्ता लहान नाहीये. कर्माचे संस्कार जेव्हा लाखो जन्माचे असतात, बोलू का ह्याच्यावर का पुढे जाऊ? जेव्हा हा जीवात्मा कर्म करतो, बंधनात राहतो, जन्मतो आणि मृत्यूला पावतो, पण त्याच्या कर्माचा साठा तसाच कायम असतो. जरी मृत्यू पावला, मरण मेला, तरी त्यानं जे पाप पुण्याचा कर्माचा जो साठा आहे त्याला संचित कर्म म्हणतात. त्याच्यातला एका जन्माचा साठा संपला, पण लाख जन्माचा साठा राहिला तर त्याला लाख वेळेस खाली यावं लागतं. तर त्याचा जन्म आणि मृत्यू संपलं का? मेला म्हणजे तो गेला का? पुन्हा येत नाही का? चला बोला. येतो ताई. येतो माई. हा, म्हणजे यावंच तो लागतं. मेला म्हणजे सगळं संपलं असं असं करू नका. नाही, त्याच्या कर्माचा जो संचिताचा जो साठा असतो, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म, जे सध्या चालू आहे, बोलणं, वाईट वागणं, वाईट कर्म करणं, पाप करणं, लोकांना त्रास देणं किंवा नामस्मरण करणं हे पुण्य आहे. चांगलं दान धर्म करणं हे पुण्य कर्म आहे आणि वाईट वागणं, खोटं बोलणं, मुंडके मोडणं, लोकांचं धन लुटणं. बरं, धन लुटून तरी काय? पुढचे पोरं पोरी तुझे काय दे, तुझं कधी नागणार आहे? तू पाप केले, लोकांचे मुंडके मोडले, भावाचा गळा दाबला, ते धन गोळा केलं, तुझं पोरग तुझ्याकडे बघणार पण नाही पुन्हा. मग तुझं पाप तुझं पोरग फेडणार का तू फेडणार? मग हे कळाल्यावर भावाचा गळा दाबतो, कशाला त्याला चळतो? त्याला प्रेम कर ना. तुझा जवळचा आहे तो, तुला त्याने सांभाळलेलं आहे, तुला त्याने प्रेम दिलेलं आहे, एका अंतर्नात आपण झोपलेलो, लहानपणी एका ताटात खाल्लेलं आहे. ते का विसरायचं? बायको आली म्हणजे, पोरग झालं म्हणजे नाही विसरायचं. पण ते कर्म करून पोरांना देतात, त्याचा भोग त्या बापाला भोगावा लागतो, ते बापाला कळत नसतं. हे पाप कर्म असतं, हे साठा होतो आणि त्यासाठी पुन्हा भोगाला खाली यावं लागतं. मग एक एक्झाम्पल सांगावं लागतं. मी काही XYZ व्यक्तीचं सांगत नाहीये, की कॉमन आहे जगात आज.
की आपण कुणाचा तरी घात करून घेतो आणि पोराला देतो, किंवा कुणी माय पोरीला देते चोरून. मी तिला देणार, माझं सगळं मी तिला देणार, सगळं ती पोरीला, पण पाणी पोचतं पोरग तुला. लक्षात ठेव, दवाखान्यात तुला तेच येतं, तुला पाणी तेच पाचत, आणि त्याच्या घरातच तुला ते ठेवतं. म्हणून मी तिला सगळं माझं देणार. हे चुकीचं आहे तुझं. तू बी चूक, तुझं वागणं बी चूक, तुझी बुद्धी बी चूक, तुझं आयुष्य बी चूक, आता पण बिन चूक. आणि छान सगळं सांगितलं तुझ्या तुम्ही. बरोबर आहे का? चुक जा संताकडे जावं. म्हणून हे जे कर्म असतात, संस्कार असतात, की हे कर्म मी केलं, हेला मला द्यायचं, हे माझे ते तुझं वगैरे वगैरे, जे कुणाचे कसे आम्ही ब्रह्मदेवत, कुणाचे संस्कार कसे ते सगळ्याच्या मध्ये बघायला नाही. पण जे जे कर्म करतो, जे जे खालीवर आपण धरतो एकमेकाला, त्याचे संस्कार घाण असतात, आणि पाप पुण्य केलं त्याचं जमा असतं, आणि ते पाप पुण्य भोगासाठी ते शिल्लक असतं, म्हणून पुन्हा पुन्हा जगात यावं लागतं. आता कुणी म्हणतात नाही जन्म आम्हाला, तू बोलू नको, आम्हाला सांगू नको. मग ही दुराचारीच असतात ना, आसुरी. मग त्यांना काय बोलायचं, बाबा तुझं खरं म्हणून त्याला पाय पडायचं, तू सांग नाही ऐकतं म्हणायचं, चुप बसायचं. हा भाग वेगळा. पण एक का सांगते की संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म, जे जे कर्म केले पुण्य आणि पाप, जे जे चांगलं केलं ते पुण्य, वाईट केलं ते पाप, ते साठलेलं असतं. असं अनंत जन्माचं असतं, कोटी संचित कर्म असतं, लाख जन्माचं पण असतं. पण संताकडे गेल्यावर ते संचित कर्माला आग लागते. सत्संग केल्यावर ते कर्म जळू लागतं, पुण्य वाढू लागतं. काका सांगायचे, सत्संगामध्ये एक एक पाऊल टाकले यज्ञ होतो, एक एक क्षणामध्ये पुण्याचा साठा तयार होतो, आणि त्या पुण्याची रास स्वर्गाच्या पुढे जाते, एकच स्वर्गात जात. तेव्हा तुमचं पाप भस्म व्हायला लागतं, आणि ज्या क्षणामध्ये पाप भस्म होतं, पुण्य अधिक होतं, तेव्हा तुम्हाला ब्रह्मपद येतं. मला हे सांगायचं होतं. पोरीला द्या की पोराला मला काय करायचं? जगाचं मी काय गुप्त घेतले काय? मला काय करायचं? कुणाचे पाप आणि कुणाचे पुण्य? मला काय वागायचं मी वागते. मी कुणाचं काय गुप्त घेतलं काय? कुणी असं वागावं? चलता चलता सांगावं लागतं की कसे विचित्र वागतात लोक आजकाल. मी हे कचरचं घेणं तिला देणं, मी शेत घेणं लेकीला देणं, हे घाणेरडे प्रकार आहेत, हे चांगले नाहीत. म्हणून बोलले, मला काय कुणाचं देणं नाही, हो, मला माऊली. माझं वागायचं, चांगलं शिकायचं. नाही, बरोबर आहे म्हणजे माऊली तुमचं. तुम्ही जेव्हा आपण जे कर्म करतो चालू, एक स्वयंपाक केला, कुणाला जीव घातलं, ते क्रियमान झालं. ते क्रियमान जर वाईट असलं तर ते खात्यात जाऊन पडतं, पाप बनतं. चांगलं झालं तर पुण्य बनतं, मग ते जाऊन पडतं. प्रारब्ध भोगायला येतं, संपत थोडं थोडं भोगून 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 भोगून. मग प्रारब्ध भोग जर 1000 जन्माचा असेल, लाख जन्माचा असेल, तर तितक्या वेळेस खाली यावं लागतं, गर्भात जावं लागतं. 1000 वेळेस आई बनावं लागतं, 1000 वेळेस बाप बनावं लागतं, लाख कष्ट सहन करावे लागते. पण प्रारब्धाचा बात, प्रारब्ध संपत, सगळे कर्म लय पावतात, संचित क्रियमान आणि प्रारब्ध सत्संगातून, ज्ञानाच्या बोधातून, वेदाच्या ज्ञानातून, आणि आपल्या आयुष्याच्या तपातून हे तिन्ही कर्माचा नाश होतो. जेव्हा आत्मप्रकाश चित्तात नांदतो. म्हणून तर तिन्ही कर्माचा नाश म्हणजे आत्मप्रकाश. नंतर प्रकाश पडतो चित्तात, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, हे त्रिविध कर्माचा नाश. आणि तेव्हा मग भगवंताचा सहवास. आधी नाही. मग केलेल्या कर्माचा कर्ता बनून, पापपुण्य उत्पन्न करून, मग ते साठ्यात जाऊन संचित कर्माचे ढिगारे करून काय करायचं? तुला सांगा काय करायचं? बोला आता. केलेलं कर्म जर पुण्य आणि पाप उत्पन्न करत असेल तर त्याला कारण अज्ञान आहे.
मला हे सांगायचं. हो माऊली. वृत्तीमध्ये गुण प्रवाहित होतो, कारण 3 गुणाची प्रकृती आहे, सत्व रज तम. आणि ते एक एक गुणाला एक जातो की एक येतो, एक जातो की एक येतो. मग त्या गुणाचा संबंध करून केलेली जर क्रिया गुणाच्या द्वारे केली आणि गुणामुळे झाली हे जर ना कळालं, तर ते कर्माचे संस्कार आणि कर्माचं पुण्य आणि कर्माचा संबंध हे बी बंद होतं, भस्म होतं आणि मन भगवंताकडे जातं. तेव्हा कर्माचं नातं नसून भगवंताचं नातं तयार होतं. त्याला साधक दशा म्हणतात. मला हे सांगायचं. सांग बरं कोणत्या स्कंदात ते भागवताच्या? फिरणाऱ्या लोकांना कळत नाही पायाला. आपल्या उभेवर येऊ, बरंच काय बोलायचं मला पुढे सांगायचं. थोडंफार तुम्हाला एक थोडं सांगितलं की 3 कर्म असतात, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. हे साठा संपल्याशिवाय भगवंत मिळत नाही, मी कोण कळत नाही, मोक्ष प्रगट होत नाही आणि तुमच्या ध्येयबुद्धीचा नाश संताविना होत नाही, हे सांगायचं होतं. बरंच काय बोलायचं, उद्या बोलू आपण. वर येऊ. मला हे सांगायचं, थोडंफार सांगण्यात आला भाव. तेव्हा कर्म करणारे इंद्रिय, कर्मेंद्रिय, त्याच्यामध्ये जी कर्म केल्या जातं त्याच्यामुळं वाक, पाणी, पाद, उपस्थ आणि गुद हे 5 इंद्रिय आहेत. त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्या इंद्रियानं ज्ञान होतं आणि ह्या इंद्रियानं कर्म होतं. पण दोन्ही ज्ञान होणं आणि कर्म करणं हा दोघाचा संबंध आहे, ज्ञानेंद्रियाचा आणि कर्मेंद्रियाचा. कसा संबंध आहे ते सांगते. जेव्हा आपण दारावर भाजी येते तर कधी कधी अंगूर पण येतात, तर कधी कधी अंजीर पण येतात. मग गाड्यावर भाजी एक, अंगूर एक, आंबा आहे हे शब्दाचं ज्ञान झाल्यावर कळतं आणि बाई गॅस बंद करून बाहेर पळती. एक मिनिट, आधी कळतं आणि मग पळती का आधी पळती मग कळतं? बोल क्या, एक मिनिट बोला. कळतं हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? व्यवहार आहे का अज्ञान आणि व्यवहार आहे? जेव्हा पटकन जातो गाड्यावरून बाई भसकून पळती बाहेर, नको मला आता भाजी नाही, मला कुठं जायचं मार्केटला, हे आमचं सांगतो. कारण आमच्या दारावर भाजीचे गाडी वगैरे येतात, वटाणा येतो, गाजर येतो, हलवा करा, चला पळा. आम्ही गॅस बंद करून पळतो बाहेर. तर मग जेव्हा कळतं, कळणं हे ज्ञान आहे आणि मग व्यवहार आहे, आणायचं त्याला, मग पैसे घ्यायचे. मग जाताना बाई पाकिट किती हातात पैशाचं, तेव्हा भाजी येते. भाजी आणायला काय लागतं? पैसा. मग ती पाकिट घेऊन जाते बाहेर का नुसतं जाते? नाही, भरपूर जाता. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. अगोदर ज्ञान होतं तेव्हा कळतं की गाजर आलेत, हलवा करायचा. थंडी पडली, गाजरात हलवा पौष्टिक आहे, खा मग पौष्टिक खा. चला, मग ते आहे, गाजर आहेत, 1 किलो घ्यायचे, हलव्याला घ्यायचे, किती घ्यायचे हे बी कळण्याचं ना, अर्धा किलो घ्यायचे का पाव किलो घ्यायचे, बरोबर आहे की नाही? सगळं कळणं. हो माऊली, सगळं कळणं, कळण्याशिवाय व्यवहारात होतच नाही पुढे. मग भाजी जर करायची असेल किंवा कोशिंबीर करायचं असेल तर आपण थोडी घेतो आणि हलवा करायचा असेल तर 1 किलो घेतो. मग प्रत्येक व्यवहाराला कळणं आहे की न कळणे? आता ऐका, कळणं हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? आणि ज्ञान म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे सुख आणि सुख म्हणजे मी आहे. मग सांगा, हे आधी आहे मग व्यवहार आहे, मग हेच खरं का व्यवहार खरा? किलो घ्यायचे 1 किलो घ्यायचे हे पण कळणे, पुन्हा आणून धुवायचे का खिसायचे ते पण कळणे, पुन्हा किती भाजायचे ते पण कळणे, किती साखर टाकायची ते पण कळणे, आणि थंड झाल्यावर कसं खायचं ते पण कळणे. न कळणं कुठे? म्हणूच नका, संसार सिद्धच नाही आमच्यापासून, त्याच्याशिवाय व्यवहार पण नाही. तुमचे संसार म्हणा व्यवहार म्हणा ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण त्याच्या सत्तेविना काही नाही हे मला सांगायचंय. कुठल्या संस्थेशिवाय शक्तीच नाही. सत्ता त्याची, शक्ती त्याची, स्फुरण त्याचं, क्रिया त्याचीच,
कुणामुळे कळालं बाहेर जायला पायाला? कर्मेंद्रिय कुणामुळे गेले? ज्ञानेंद्रियामुळे गेले ना, बरोबर आहे का नाही? हो माऊली, हो. जेव्हा कानाला आवाजामुळे कर्म झालं, जर ज्ञान झालं नाही तर कर्म होईल का? नाही, नाही. आणि कानाला ऐकू येणे पण त्याच्यामुळे त्याच्या शक्ती तिथं. मग कुठं व्यवहार आहे? कुठं संसार तुमचा? बघा कसं बोलल्या त्या, किती चुकले. तेच तर ना माऊली. पाणी आणि लहर आहे, पाणी आणि तरंग आहे, आणि पाणी आणि लाट आहे. मग तुम्ही लाट लाट म्हणता तर पाणी सोडलं, आणि पाणी म्हणता तर ते लाट आलीच. व्यवहार म्हणताना तो आलाच. हो माऊली, किती सोपं करून सांगितलं. जेव्हा तुम्ही माझ्या पुढचं उत्तर देत जातो, आपण जेव्हा पाणी म्हणतो तर त्या पाण्याने आकार घेतला तर लाट झाली, भगवंताने आकार घेतला, देह झाला आणि जगत झालं. का कळत नाही लोकांना? हो माऊली, खरंच. पाण्यानं आकार धारण केला तर लाट नाव आलं. परब्रह्मानं जगताचा आकार धारण केला, जगत नाव आलं. पण आकार धारण करताना मध्ये माया आली, आणि लाट धारण करताना मध्ये वारा आलं. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. किती म्हणून आपण व्यवहार म्हणतो, संसार म्हणतो. म्हणून हे परमार्थ माऊली. हे ज्ञान, हा मोक्ष किसके बाप की जागीरदार नाहीये. गेलं आलं, हातात आलं, रस्त्यावर पडला का मोक्ष? तुम्ही घ्यायचा आणि खायचा? नाही, नाही माऊली, का पेढा का वाटायला? नाही, नाही. खरंच ही नजर अद्वैत तुम्ही पुस्तक वेळाच नाही. अरे परत बोलले ना माऊली. एक मिनिट, प्रेरणा ऐका आता. जाऊ द्या, नाही आई माझी हरिपाठामध्ये थोडी. काय, तुम्ही करतेपणा घेऊन बोला, ही तुमची चूक आहे पहिली. हे कबूल करा आधी. अर्थ हा अनुभवायचा आहे, बोलायचं नाही परमार्थ. मग त्या अलीकडे आला परमार्थाला. साखरे गोड लागली ही जिभीला कळती का? शब्दात सांगता येते? सांगा कोण? ज्ञान म्हणजे अनुभूती आहे, मोक्ष म्हणजे स्वस्थिती आहे, वेदांत म्हणजे परमगती आहे, आणि साधू म्हणजे जगताच्या जगामध्ये ज्ञानाची उन्नती आहे. सांगा बरं 4 वाक्य देवशेवर येते? एक सांगा. हॅलो. नाही बाई, खोकला खूप आला. काहीच ऐकले नाही मी आत्ताचे वाक्य. ठीक आहे, ठीक आहे. परमार्थ हॅलो. म्हणजे अनुभव आहे. परमार्थ म्हणजे अनुभव आहे. यस. हॅलो प्रेरणा. हो माऊली, सांगते सांगते. माऊली. हा बोल. परमार्थात अनुभव पाहिजे. मोक्ष म्हणजे स्वस्थिती आहे. वेदांत म्हणजे परमगती आहे. आणि साधू म्हणजे जगतात ज्ञानाची उन्नती आहे. स्वस्थितीत राहणारा साधू असतो. स्व म्हणजे तो परमात्मा, त्यामध्ये बुद्धी विराजमान असते, तो साधू. तो देहात नसतो, तो साधू. त्याने जडाचा बात केलेला असतो, तो साधू. जड म्हणजे दृश्य आहे, आणि दृश्याला बात करून पुढे जाणारी बुद्धी त्या भगवंतामध्ये अदृश्य झाली, एकरूप झाली. समजती ना भाषा का नाही? हो माऊली, हो माऊली, कळते. दृश्याचा बात करून अदृश्य होते, भगवंतात एकरूप होते बुद्धी. ज्ञान आहे बेटा. हो माऊली, नाम आणि किती ज्ञानात सोपं. डिफरन्स आहे. ज्याचं नाम घेतो त्याचं स्वरूप कळणं हे ज्ञान आहे. पण ते कळत नाही, ते भक्ती आंधळी आहे. आणि ह्या आंधळ्याला काय वाटतं आम्हीच मोठे, बद्दे आहेत कोटे, आणि बुद्धीत गोटे. सांगा काय चूक बोलले? त्याची सुद्धा ते इकडे येतात. त्यापासून आहे ना ज्ञानामध्ये पाऊल टाकायचा. आधी भक्तीने धरले हाती, मग वैराग्य ज्ञान धर्म येते. स्थिर केले त्याच्या फळ होती सिद्ध आणले पण ते गा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आधी भक्ती आहे, मग ज्ञप्ती आहे. स्थिर केले ते अचपळ होती,
चपळ नाही होत पुन्हा ते एका ठिकाणी थांबतात. अचपळ. कधी शब्दाचा बोध घेतला का आपण? चपळ म्हणजे हे पळणार इकडे तिकडे, आणि अचपळ म्हणजे माझ्या स्वरूपाकडे येणारे. चपळ होती आहे की नाही सांगायचं असते ना काकड्यावाली बायका. सूक्ष्म आहे, आजचा विषय सूक्ष्म आहे. तुम्हाला आधीच बोलले की मी अद्वैत कुसुली विरळा जाणे. अद्वैत म्हणजे काय? की जगताची उत्पत्ती, जीवाची जी स्थिती आहे, तिथं त्या वाचून कोणती गती नाहीये, पण त्याची ओळख नाहीये तर त्याला द्वैत म्हणतात. आणि त्याची ओळख झाली, परमात्म्याची प्राप्ती झाली, स्वरूपस्थिती बुद्धीत प्रगटली, देह बुद्धी नष्ट झाली, परमात्म्याची भेट झाली, बुद्धीनं आलिंगन दिलं, भगवंता समरथ झाली, अद्वैताचा रस आला, द्वैताचा भास गेला, जगताचा निराश केला, गुणाचा ऱ्हास झाला, परमात्मा प्रगट झाला, त्या बुद्धीला ब्रह्मपद आलं. वेदांत म्हणते त्याला. आता कोण बोलला तो कुठे हे जर माहित नसेल तर भक्ती आंधळी आहे. सांगा, मी जो प्रेम करतो त्याची ठिकाण माहित नाही तर ते प्रेम अर्ध आहे, अर्धवट आहे. मला सांगते अर्धवट प्रेमचं उत्तर देऊ का, दृष्टांत देऊ का? हो माई द्या ना. जसं म्हणजे एखादा पक्क मुलगा, समजते. एखादी आई, लग्न झालं मुलाचं, तो गेला बायकोकडे, तो मोहात फसला. ठीक आहे, जगाचा व्यवहार आहे असू दे, त्याला आम्हाला देणं घेणं नाही. पण आईचं प्रेम बदलत नाही, मुलगा बदलायचा राहत नाही. तसं अविद्यागत वृत्ती भगवंताकडे येत नाही, जगताला सोडत नाही. सेम टू सेम. बापरे माये, राम राम माये. करेक्ट. खूप सुंदर उदाहरण. पक्क बसते हो माई असं. सांगा, आईचं प्रेम बदलतं? नाही माई. उणी होते आईच्या प्रेमात? नाही. मग हे अद्वैत सांगायचे मला उदाहरण द्यायचं नव्हतं, पण तुम्हाला कळत नाही, तुम्हाला हीच भाषा कळते. हो ना माई. मग फॉर एक्झाम्पल समजलं? राम राम. बदलत नाही तो परमात्मा, जे बदलते त्या जगात. हा वेदांत बोलतो, आम्ही नाही. ज्याच्यामध्ये बदल आहे ते विनाशी आहे, त्याच्यात बदलच नाही ते अविनाशी आहे. आणि ते अविनाशी हे पद आहे, आणि ते गीता सांगती, आणि गीतेतले ओवी बोलती, आणि त्याच्या सत्तेवर जग चलतं, आणि ते सत्तामेत, त्याचं स्थान हे ते आत आहे, म्हणून आत्मा म्हणले. त्याला आत्मा म्हणून शब्द पण सोबत नाही, कारण तो शब्द वाचू नाही, कारण तो निरुपाधिक आहे, निशब्द आहे, निराकार आहे, निरामय, आत्माराम आहे, सुखानंद आहे, आनंदाचा कंद आहे, तो भगवंत आहे. हा टच न होणं हा वेदांत आहे. व्यवहारामध्ये मन जाणं हे तुमचं सगळं रोज तेच धंदा आहे तुम्हाला. बुद्धी व्यवहारच करती आणि व्यवहार धरती, बेजार होती. 3 गोष्टी. बुद्धी व्यवहाराकडे जाती, व्यवहाराला बघती, व्यवहाराला जाणती, पण जाणणं ते अधिष्ठानाच आहे हे जेव्हा तिला कळतं तर ती व्यवहार सोडती आणि अधिष्ठानाकडे येते, ती ब्रह्मस्थिती असतो. आणि विकारामध्ये तो नाचत असतो, सुखदुःखात तो बरबटलेला असतो, आणि मोहात तो वाहत असतो. तो जीवात्मा भगवंतापासून दुरावलेला असतो. त्याला संत जवळ आणतात, त्याला स्वच्छ करतात, ब्रह्मरस देतात, आणि बुद्धीला परमेश्वर करतात. ते संत जगामध्ये महंत असतात. ज्यावेळेस आपण चर्चा करतो, मी